BDCवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 8वा. एक कृपण ब्राह्मण, पण त्याच्या बायकोने दिलेल्या दुधामुळे शेषनाग प्रसन्न झाला. राधे कृष्ण. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री रामचंद्राय नमः. जय श्री रुक्मिणीवरा, पांडुरंगा दिनोद्धरा, कृपासागरा करुणाकरा, वेदोद्धारा दीनबंधो, अनाथनाथा दया सिंधो, करुणासागरा दीनबंधो, कृपा कटाक्षे अवबाधो, ग्रंथारंभी वेधो लागो पै. श्लोक. श्री गुरुवाच. भगवन भगवता पौख, हारी नंदानंद विग्रह, मलमासे तवा शक्तानाम स्नानादो किं शुभम नृणान. टीका. एका आता श्रोतेजन लक्ष्मीनारायण संवाद जाण, जे करीती समग्र कथन होय निरसन महापाप. लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा, अगाध तुमचा महिमा, जो एकता कर्मा पासाव मुक्त होती. तरी आता प्रश्न एक. स्वामी राया असे देख, शरीर झाले अशक्त, न घडे देख स्नानाविधी. ज्या ते मुख्य नाही स्नान, त्याने काही करावे दान, तरी तीन फळ तो जन्मोन भुभार केला तेने पै. तरी एसियाची कवन गती, मज निवेदावे कृपामूर्ती, जेने तरुणोपाय प्राणी प्रती, घडे सद्गती अनायासे. श्लोक. श्रीकृष्णवाच. शृणु साध्वी प्रवक्ष्यामि लोकानुग्रहकारिणी, सम्यक प्रश्नकृत सर्व लोकोपकृती कारकः. टीका. एक साध्वी वचनाते, तुवा प्रश्न केला निरुते, तो तव सर्व या जगाते परम उपकाराते जानपा. तरी शक्ती नाही जया शरीरी, आणि धन तेही नसे पदरी, इच्छा ते उद्भविलेसे अंतरी, करावे परोपरी व्रताते. ऐसे अंतर जयाते द्रवले, नारी अथवा पुरुष भले, त्याने पाहिजे काय केले, तरी एक वहिले भामिनी. मुक्त क्रिया जयाची पाही, तो विचर्य भलतीये ठाई, तैसेच हेही नबाई, ठाईचे ठाई तटस्थ. या लागी सांगतो एक भजन करावे परमनिके, भजनाविन अनिक दिखे, सार्थक अनिक नसेची. भजने उरले महाज्ञानी, तपस्वियान माझी शिरोमणी, महाराज तो नारद मुनी, नाम स्मरणी रत सदा. नाम जपे कैलास नायक, हळहळ झाले शांत तत्काळिक. ऋषी माझी पुण्य श्लोक, वाल्मिकी देख तरलाशे, नामस्मरणाचा प्रादुर्भाव, शतकोटी प्रबंध पहावो, त्रैलोकींचा समुदावो, मान्य केले तया लागी. या लागी सुंदरी पाही, नामस्मरणाविन सार्थक नाही, न पडावे अनिक प्रवाही, शक्ती नाही म्हणून या. श्लोक. अपि कर्म फलोद्धानम दाहकम भवतारकम, अशक्तानां विशेषेण मलमासे विशेषता, हरिनाम कीर्तनम कथितम बुधे, येन केन प्रकारेण सर्व कामक्ती साधनम. शक्ती नसे ज्याचे देही, तरी भजन करावे तेही, सदा सर्व काळ हृदयी अच्युत चिंतन करावे. कोटी गोदानाचे फळ पाही, जन्मभरी तीर्थ केले नाही, अपारदाने दिली स्वगृही, परितुलना नाही नामाशी. श्लोक. कृष्ण कृष्णेती कृष्णेती प्रत्यंहम वक्ती वैकले, नित्यम याज्ञायुतम पुण्यम, तीर्थकोटी फलम लभेत. टीका. कोटी यज्ञाचे जे फल, ते नामे पाविजे तत्काळ, ऐसे हे नाम सुफळ, कोणी न भजे तया ते. फुकाचे मुखी नाम घेता, काय बेचे हो तत्वता, अवघा वेळ भांडता, उसंत तत्वता नशेची. पर यासाठी घडी माझी एक, पळ अथवा निमिष देख, आठविता यदुनायक, याविन अनेक असे नसे काही, म्हणून अशक्त पुरुषा ते पाही, हरिभजनाविन काही दुसरे सार्थक नाही, न पडावे प्रवाही अनिक. जरी झाले पापाचे डोंगर, नारी हो अथवा नर, पाप शाळनाते आन विचार, नाम निर्धार बोलिला असे. या कलियुगी जाण कलतिके, घडतील अनंत पातके, स्त्रीहत्या बाळहत्या देखे, भ्रूणहत्या महापाप, मात्रागमनी पातृहत्यारी, भगिनी शुष्णू गमनी निर्धारी, शेखी त्याचा जो वधत करी, पापे अघोरिया नामे, गुरुहत्या पितृहत्या जाण, गोहत्या अभिलाषी जो धन, मांसाहारी मद्यप्राशन निंद्य जाण विप्राशी, ही महत पापे सांगितली, क्षुद्र पापे नाही गणली, नामे नाश होती सगळी, जेवी होळी तृणाची. श्लोक. एते चाईच्छ पापिष्ठा महापापमृताश्चये, सर्व पापे प्रमुच्यते कृष्ण रामे कीर्तनात. आपले न करवे नामोच्चार, तरी तुझ्या ते करावा सोपस कर, अथवा पुराण श्रवणी क्षणभर, जाऊन या बैसावे. अवघा वेळ संसार धंदा करिता, फुरसतचे नाही तत्वता, तथापि क्षण एक पाहता, अवकाश केजे सज्जनी. अमूल्य नरदेहाची प्राप्ती, कोटी वेचिता नये एक घटी, आयुष्य जातसे उठावटी, म्हणून पुण्यासाठी पैकी जे. घोरे कलियुगे प्राप्ते, सर्व धर्म विवर्जिते, हरि कीर्तन मात्र संपूर्ण फलदायकम. हरे मार्णव नामेव नामेव मम जीवनम, क्लौ नामेश्च नास्ते येव गतिरत्यन्या. यदर्थी इतिहास बर्वा, श्रोता विमळ परिसावा, त्या योगे जगाते सर्वा, उपरती घडे तत्काळ. उत्तर देशी नर्मदा तीरी, भुसूर नामे एक नगरी, तेथील एक ब्राह्मण गृहाचारी असे अधिकारी ज्योतिषी. कांता त्याची पाहता, नामे सावित्री परपतिव्रता, अवघा वेळ संसार संधा करिता, नाम तत्वता न सोडी. हे कृष्ण गोविंदा गोपाळा, मुखी सर्वदा हाची चाळा, पती तिचा परमधनागळा, असे आगळा कृपण तो. पोटानं खाये पुरते अन्न, सांचेलेची सांचे तसे धन, कोणी दिधलिया वस्त्र नूतन, टाकी विकून धन लोभे. ऐसे धन संग्रहिता पाही, सप्त कुंभ साचले स्वगृही, सुवर्ण नाणे असे तेही, धन पाही संचितार्थ. कांतशी धड वस्त्र नसे, पोटा अन्न मोजून देतसे, स्वये एक भुक्त करतसे, धड गोड
सरसे न पाहे या रीती क्रमी तसे काळ पोटी नसे का एकही बाळ कांता सदा करी तळमळ मने धन हे निर्फळ असोनी नेने कधी कुळधर्म कुळाचार तीर्थपर्वणी सणवार आसक्त सदा धनाचार नेने प्रकार आणि कही काय करावे एसियास नेने कधीही सुग्रास एशी आशे देव संगतीस कापा घातले मज लागी स्वगृही की आपदा परिपतितेन मागे कदा नामहीन सांडी सर्वदा गोविंदा गोपाळा माधवा ऐसे वर्तता संसारी तव वर्त परी ब्राह्मण गेल्याशे बाहेरी कृषी बळी ते आणाव्या त्याचा नित्य हाची व्यापार पंचांग घेऊन बरोबर सदांचा तो रानभर जाई निर्धार राहते ऐसे असता एक अवसरी एक शूद्र दुजी एक ग्रामाभिधिकारी मध्यान्ह समयी पातला घरी मने आहेत घरी भट्ट बाबा तव कांता आली धावत कोण म्हणून पुसत एरू वदे मी शूद्र निश्चित आमंत्रणार्थ पातलो आज माझी एक ग्रामी ब्राह्मण भोजन आहे धामी ऐसे म्हणून पातलो मी द्याव्या आमंत्रण तरी बाबा आलिया बाहेरून सत्वर धाडा माझ्या सदनी विलंबन लावीचे ते क्षणी येता क्षणी धाडीचे ऐसे सांगून तो गेला तव दिवस संपूर्ण मुद्द्यान्न झाला तो सवेची ब्राह्मणही पातला कृषी भारा शिरावरी तो भारा आपटीला तत्काळी उसासा टाकून बैसला स्थळी कांतेशी म्हणे तेवली उदक आणि प्राशना एरी उदक न देता घडी निरोप सांगत तसे तातडी म्हणे एका हो स्वामी परवडी शूद्र या घडी पातलाशे ग्रामतयाचा कोश दोन तुम्हा देऊन गेला आमंत्रण म्हणे सत्वर द्या पाठवून खोळंबतील ब्राह्मण भोजनाशी एशी एकताची मात तैसाची उठला खडबडीत म्हणे पंचपात्र देई त्वरित जातो निश्चित धावून एरी म्हणे उदक स्वीकारा तो म्हणे मार्गी असे झरा मज जाण्याची असे त्वरा उदक मार्गी स्वीकारीन ऐसे एकता वचन गाठा एरी पिटे तसे लाटा म्हणे हो कटकटा केवी हा वाटा पापाचा इतके धन असून गृही परी नाही याची देवी आहारे शेषशाई कैसी नवाई हे केली कानसरे हे माझा भोग याचे पावले मी अर्धांग तो पापिया माझी सांग शिरोमणी असे हा ऐसे म्हणतून ते अवसरी शर्करा मिश्रित दुग्ध झारी आणून ठेवी झडकरी त्या नेकटी तत्काळिक म्हणे उदकाची झारी घेऊन जायचे बरोबरी तृषा लागता मार्गावरी प्राशन करी दयाळा निके म्हणून बरी घेतले तक्षणी प्राशन नाही केले मार्ग झडकारून चाले विलंब झाला म्हणून चालता क्रमी तसे पंथ घर्म दाटला शत होत धापा देऊन धावत लगबग भूत भोजनाची पहा हो मिष्टांनासाठी विप्रा लागली आवड मोठी परांना ते लाळ घोटी टपत बैसे बक जैसा आली आहे आमंत्रण जिव्हा उल्हास मानी पूर्ण ऐसे ते ब्राह्मणाची जिने या लागी घडून झाले ते असो मार्गी जाता ब्राह्मण वसंत ऋतू तापले उष्ण जवळी असता जीवन प्राण जावो परी नसेवी तृषेने झाला व्याकुळ म्हणे उदक असे अळूमाळ सभोवते निरखलीसे सकळ सावली पैन देखे तेथे मग एक बारुळ देखली नेनी त्याची सावली पाहुनी नाविक स्थिरावला ते स्थानी उदक झाली काढीत तृषेची लगबग मोठी म्हणून पाहिली नाही दृष्टी तशीच लावी तसे होटी गौल त्या दृष्टी देखत मग प्राशन करता जाण तसेच तोंडीचे हाती घेऊन म्हणे हे शिव भगवान बुडविते सरभरी यावरी ते दुग्ध झारी ओतली ती वारुळा माझारी चांडाळ तो प्राशन करी केली परी असी तेने परिणाम स्मरणाची महिमान कांता नित्य करतेसे आपण त्याचे नियोगे करून जाणं फिरले अदृष्ट तयाचे एका पुष्करात सरशी ध्वनी निगती झाली तक्षणी एरुद जकला अंतकरणी म्हणे हे तो करणी घटित त्या वारुळा माझी देख महाभुजंग असे भयानक तक्त शरीर पसरले मुख उष्णे देख संतप्त झालाशे तव त्या वारुळा माझी दूधधार पडली मुखा माझी गटगटून प्राशन करताजी मना माझी संतुष्टला तत्काळ निघाला बाहेरी मनुष्य रूपे ते अवसरी फणा उभारून या श्री बोले त्या अवसरी ब्राह्मणा ते म्हणे कृपावंता तू कोण पर उपकारी या सगुण संतुष्ट केले मज लागून ये काळी स्वामी राजा म्हणे इच्छा असेल मानसी तेनेची मागी जे आम्हावासी आम्हापाशी संकुचन धरावा मानसी ब्रह्मदेवा महाराजा ऐसे तयाचे उत्तर ऐकून रूपरंत चकला म्हणे कवन बोले मनुष्यवाणी मागे परतुनी पाहत मागे परतुनी पाहे त्या ते तोच पंचफणा मस्तकावरून वरुते मनुष्यवाणी बोले त्या ते एका श्रोते हो म्हणे आपण कसा कवन मस्तकी फणा दारुण जाण बोलता मनुष्य ऐसे वचन की जे निवेदन मज लागी तो बोलता झाला ईश म्हणे मी तव असे शेष संतुष्ट झाले मानस दुग्ध प्राशनाने तुझी या लागी झालोच प्रसन्न इच्छा असेल ते मागे वरदान एरू करी हास्य वदन म्हणे हे तो दान कांतेचे एके महाराजा अवसरी कांता आमची असे घरी तिथे पुसून झडकरी येतो माघारी परतोनी त्याची इच्छा असे काय होते मज ठाऊके न होय इतका केला जो उपाय तो पर्यायी तियचा असे पै मी परतून मागुता येता आपण स्थिरावे समर्था एरू तथास्तु म्हणून तत्वता झाला परताप ब्राह्मण त्याची संध्याकाळचे स्नान तेथे केचे भोजन पान तिथले सोडून आमंत्रण आला परतून निजगृही धावत पळत लगबरे गृही पातला लाग वेगे द्वार देशी होनी म्हणे कोठे गे घर ऐसा पतित शब्द एकता धावत आली पतिव्रता चरणावर ठेवून माता अपराध समर्था क्षमा करी नमना ऐसे ओढण दुजिन देखो
पै जाणं तत्कालची शांत होऊन क्रोध निघून पै गेला. मग समूळ वृत्तांत ते सांगता झाला ती येथे तुवा दुग्धझारी निरुते दिदली प्राशना मज लागी. उदक म्हणून पै दिदले क्रोधे मी तो नसो प्राशिले म्हणून वारुळी ओलंडिले ते प्राशिले भुजंगी. तत्काळ मनुष्यरूप धरून प्रसन्न झाला मज लागून पुसाव्या तुझ कारणे आलो धावून तत्काळी. त्रिकाळी इच्छा असेल मानसी त्याची माग तू दयाशी ऐकुनी येशाची वसनाची एरी मानसी चाकटली म्हणे नवल केवढे झाले आमंत्रणे सोडले बोल जशी येशया बोले सत्य मिथ्या हरी जाणे विचार करून निजमनी म्हणे इतुके मागीचे त्या लागून जे तिथली असे त्याची देऊनी मनोर्थ पुरवावे. इतुकेची मागा स्वामी आणि कनसे काही उर्मी तथास्तु म्हणून स्व आगमी परता झाला तत्काळ येऊन नमिले शेषराज म्हणे एके वचन महाराज कांतीचे मानसी जे चोजा श्रवण करी आदरीशी ती बोले दिधले त्याची द्यावे आणि कन मागो जीवे भावे समर्थे ह्याची पुरवावे मनोभावे दयाळू. ऐकून त्याचे उत्तर शेषवदे कर्म घोर कांत तुझी परमचतुर मागितला वर नेटका ते तो नसे तुझी कपाळी परिदेने घडे ये वेळी तथास्तु म्हणून ते वेळी गुप्त झाला भुजंग. ब्राह्मण परता ऐकून मार्गी विचार करतसे म्हणे आमंत्रण दिसली सोडून संधी अस्तमानी होऊन आली तरी आजी सुदिन पर्व काळ शनी प्रदोष परम मंगळ तरी ग्रामवासी द्विज सकळ भोजना लागे पाचारू म्हणे मिष्टान्न करून बरवे भूदेवा ते तोष व्हावे आपण हे तेष्ट बक्षावे मन संतोष व्हावे कांतेचे. ऐसा करून विचार गृही पातला सत्वर परम हर्षे होऊन निर्भर बोले उत्तर स्त्रियेशी म्हणे तुवा सांगितली जी रीती आम्ही मागितले भुजंग प्रति दिले म्हणून त्रिवार वैष्णोक्ती वधूनी गुप्त झाला तो. तरी एक विचार आमाक्षुदने पिडिले फार आजी प्रदोष आणि मंदवार सर्व अपार पर्व अपार बोलीजे. या लागी ग्रामवासी ब्राह्मण तया देऊनी येतो आमंत्रण तो षडस अन्न निर्गुण करी पक्वाने येत असतील सामुग्री आणि तो या अवसरी म्हणून या पातला गृहांतरी उकरून या द्रव्याची घागरी घेतले करी सुवर्ण नाणे 5 मग शर्करे सहित सामुग्री सर्व बांधी उदरी आमंत्रणे करून विप्रा घरी आला झळकरी मागुता. ऐसे होता ते अवसरी कांतीचा हर्ष न माये अंतरी म्हणे संतुष्ट झाला मुरारी उपजली अंतरी सद्वासना. मग लगबगे पाकसिद्धी करती झाली ते गुणनिधी षडसने नानाविधी सिद्ध करून ठेवित. मग भ्रतरा ते विणवी सुंदरा म्हणे सत्वर ब्राह्मणा ते पासारा विलंब झाला शे तुम्हा ते खरा होईल एकदा पित्त क्षोभ. एक याम भरली निशी सत्वर बैसावे भोजनासी एरू परम हर्षयुक्त मानसी ब्राह्मणांशी पाचारिले अर्घ्यपातादी पूजन करिता झाला आपण देऊन सुमन आणि चंदन रंगमाळिका घातली विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे दीप उजळून या पवित्रे कना रांगोळी निरांजन पात्रे प्रतिपात्रे ठेविलेसे. मग सरसावुनी चळाते वाढतसे पक्वांना ते जोडून या बद्ध हसतात ते ब्राह्मणा ते वाढतसे म्हणती ब्राह्मण नवल काही कधीच ऐसे देखील नाही अप्रपुदाजीची नवलाई भाग्य आमचे उदेले असं भोजन होऊन निवाडे. मग अर्पुन त्रयोदशी गुणिविडे दक्षिणा देतसे अति कोडे सुवर्णाने प्रत्येकाईक कांतेनेही भोजन सारिले म्हणे अजी परम भागवू दिले सावकाश भोजन झाले भुसूर आले गृहाशी. मग तो ब्राह्मण धनसंचय सत्कारणी करिता झाला वेय समयी अतित आलिया पाहे नव्हे विन्मुख तयाते ऐसे धनिता सद्वासना पापाते झाली शेषाळना झाली पुण्याची गणना पतिव्रता अंगना तयाची कालांतरी करून उभयता पावती झाली मोक्षपंथा ऐसी नामस्मरणाची वार्ता तुम्हा सर्वथा निवेदिली कथा हे गोड केली म्हणून दृष्टांती असे योजिली न्यूनते पाहिजे क्षमा केली श्रोतियांनी आदरेसे हे तव दंतकथा न म्हणजे प्रत्ययो पुराणांतरी पाहिजे नामस्मरणाविना आन तुझे नसे जाणीजे सर्वथा या कलियुगी नामसार वदुने गेले महाज्ञानी ऋषीश्वर आणि भगवत वचन निर्धार श्लोकाधार परिसावा श्लोक सर्व कामश्च मुक्तिश्च हस्ते तेशावरानने ए सन्मती नरा नित्यम नाम मे सर्व रूपिणाः इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणे संमत मनोहर सूत विरचित अष्टमध्याय गोडहा राधे कृष्ण.